श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090 78 78 33. इतिहास, कला, साहस आणि शिक्षणाचा केंद्र तब्बल 7.5 एकर मध्ये गंगापूर रोडवरील पंपिंग स्टेशन इथं साकारण्यात आलंय. यासाठी शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून तब्बल 15 कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून आणला. गंगापूर रोडच्या पंपिंग स्टेशन इथं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानात अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या बाल महोत्सवाचा समारोप कापूस कला आणि जादूच्या सोहळ्यात मोठ्या उत्साहात पार पडला. लहान मुलांच्या सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी समारोपाच्या दिवशी विशेष कापूस कला वर्कशॉपचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये लहान मुलांच्या हातून कापसाच्या विविध कलाकृती साकारत त्यांना कला अवगत करण्याची संधी देण्यात आली. लहान मुलांसाठी प्रसिद्ध जादूगार हे सरकार यांच्या अद्भुत जादूचे प्रयोग अनुभवण्याची संधी मिळाली. या बाल महोत्सवात ऑनलाईन जादूचे प्रयोग देखील लहान मुलांसाठी आकर्षण ठरलं. शिक्षकाचे शिल्पकार आमचे सचिन काका. महाराष्ट्रातल्या शिक्षणाची झाली आहे प्रगती, कारण सचिन काकांनी दिली त्याला गती. शाळेत सगळे पाहतात सचिन सरांची वाट, त्यांचे प्रयोग आणि विचार घडणार. खेळात शिक्षण जोडणारे आमचे प्रिय गुरु, शिक्षणासाठी शिक्षणाचे स्वर केले त्यांनी सुरू. थँक्यू. महत्त्वाच्या गोष्टी इथे आहेत की एकेकाळी ज्यांनी हे नाशिक सुंदर बनवण्याची खऱ्या अर्थाने सुरुवात केली ते प्रकाश मते आणि त्यांचा वारसा पुढे समर्थपणे चालवणारा अजय बोरस्ते. हे दोन्ही लोक आज स्टेजवर आहेत आणि आणखीन विशेष आभार मला असं वाटतं की या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मानले पाहिजेत, कारण हा प्रोजेक्ट पूर्ण होण्यासाठी त्यांनी नगरविकास खात्यातून जे अर्थसहाय्य केलं त्याच्यामुळे आज हे आपलं स्वप्न साकार होऊ शकलं आणि नवीन पिढीला अपेक्षित असलेलं हे उद्यान आहे. आणि अजयजी उशिरा म्हणजे फार लवकर जन्माला आलेल्याचं दुःख हे मते साहेबांसकट मला होतंय, कारण इतकं सुंदर आमच्या वेळेला गार्डन किंवा इतके सुंदर ऍक्टिव्हिटी असलेलं काही नव्हतं आणि तुम्ही कायमच नवीन संकल्पना नाशिकमध्ये आणतात. अजयजी आणि उपस्थित मित्रांनो, भगिनींनो, तुमच्या आमच्या मनाचं स्वप्न आज प्रत्यक्ष अजयजींनी या ठिकाणी उतरवलेलं आहे. नाशिक पश्चिमची फार मोठी गरज होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तुमच्या आजच्या गर्दीवरूनच त्याचं महत्त्व जाणवतंय. याच्या पुढं आपल्या चिमुकल्यांना कुठे घेऊन जाण्याचा प्रश्न जो आपल्यापुढे सातत्याने उभा असायचा तो आता अजयजींनी मिटवलेला आहे. असेच कल्पक लोकप्रतिनिधी जर आपल्याला लाभले की आज आपण वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती उद्यानाच्या अत्यंत पवित्र प्रांगणात उभा आहोत. आणि यात कुठेही आपल्याला वंदनीय बाळासाहेबांचा पुतळा दिसतात, परंतु बाळासाहेबांना प्रेरित असलेला तरुण, बाळासाहेबांना प्रेरित असलेली विचारसरणी, त्या विचारसरणीचा तरुण घडवण्याचं काम हे स्मारक करणार आहे. या स्मारकात आपण बघितलं तर उजव्या हाताला मोठी एक कलादालन आहे, ज्यामध्ये नाशिकच्या कलावंतांनी त्यांनी केलेले जे काही चित्र असतील, शिल्प असतील, ते मांडण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ आहे. हा ॲम्पी थिएटर आपण बघतोय, ज्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आपल्याला करता येतील. बाळासाहेब म्हणजे साहस, डेअरिंग, आणि म्हणून महाराष्ट्रातलाच नाही तर आशिया खंडातला हे रोप ॲडव्हेंचर जो आपला जो पार्क आहे हा नंबर 1 आहे. लक्षात घ्या, त्याला वेगवेगळ्या स्टेजेस आहेत. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण याचा अनुभव घेऊ शकतात. अर्थात लक्षात घ्या, यामुळे माझा एकच उद्देश आहे, इथं आत येताना मुलांनी मोबाईलकडे बघितलं पण नाही पाहिजे आणि मुलं तर सोडाच, पालक पण बघणार नाही, अशी आपण व्यवस्था केलेली आहे. तिथे आपण बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी तरुण हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणून एक छान सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर आपण तयार केलं आहे, सेमिनार हॉल केला आहे.
आणि आपली मराठी तरुण पुढे गेला पाहिजे यासाठी UPSC आणि NPSC यांच्यासाठी एक स्पेशल अभ्यासिका आपण या ठिकाणी केली आहे, ई-लायब्ररी केलेली आहे. असं एक ना अनेक गोष्टी. हे जे बाजूचं ठिकाण दिसतं या ठिकाणी आपण बाळासाहेबांचा होलोग्राम करतोय. म्हणजे प्रत्यक्ष वैज्ञानिक बाळासाहेब आपल्याशी बोलतील, त्यांची भाषणं आपल्याला ऐकता येतील, त्याच्याबरोबर फोटो आपल्याला काढता येईल. साधारण पुढच्या 3 महिन्यात आपण त्याचं पण लोकार्पण करणार आहोत. मला आनंद आहे की आपण सर्वजण अत्यंत शॉर्ट नोटीसवर या ठिकाणी आला, त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजय बोरस्ते यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे मुलांना शिक्षणासोबतच मनोरंजन आणि साहसाचा अनोखा अनुभव मिळाला. या समारोप कार्यक्रमात शिवसेना संपर्क नेते राम रेपाळे, उपनेते विजय करंजकर, विश्वास ठाकूर, माजी उपमहापौर प्रकाश मते, रोहिणी शिरसाट, राजेंद्र नाना सूर्यवंशी यांच्यासह ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 3 दिवसांपासून अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या बाल महोत्सवात केवळ नाशिकमधीलच नव्हे तर हजारो लहान मुलांनी सहभाग घेत धमाल, मजा, मस्ती आणि साहसी खेळाचा मनमुराद आनंद घेतला. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक.